जागतिक महिला शेतकरी वर्ष 2026 निमित्त ड्रीम फाउंडेशन, बसव संगम शेतकरी गट, राजमाता जिजाऊ महिला शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या संयुक्त विद्यमानं महिलांसाठी पहिलं ड्रीम ऑर्गेनिक फार्मर कप 2026चं आयोजन करण्यात आलं असल्याचं संयोजक काशीनाथ बदगुंडकी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपरे यांच्या प्रेरणेतून लोकांना विषमुक्त भाजीपाला आणि अन्नधान्य देण्यासाठी महिलांनी सेंद्रिय शेती करावी, यासाठी 10 गुंठे जमिनीत सेंद्रिय भाजीपाला उत्पादन घेण्याची स्पर्धा ठेवण्यात आली असून ही स्पर्धा 5 जून ते 5 सप्टेंबर 2026 या कालावधीत होणार आहे. माझं काही शिक्षण नाहीये, पण मी फक्त एक निसर्गाचं शिक्षण घेतले आणि या काळ्या मातीचं ज्ञान घेतले आणि तेच समाजाला सांगते का देशी जे बेणं होतं हे आता कुठंच राहिलं नाही. तर हे मी माझ्या शेतामध्ये तयार करते दरवर्षी आणि त्याची एक बीज बँक स्थापन केली आणि ते शेतकऱ्यांना घेऊन चालू का आपलं ताट कसं विषमुक्त होईल. आज म्हणलं तर आपण सगळं विषच खातोय आणि घराघरामध्ये आजार म्हणजे कॅन्सरच नाही आजार, तर पूर्वी कोणताच आजार नव्हता आणि आता कॅन्सर आहे, बीपी आहे, शुगर आहे. मग याच्यावर हा विचार कोणीच केला नाही. प्रत्येक क्षेत्रात काम करतात. तर हा एक मी मातीत राहून एक निसर्गामध्ये राहून हा विचार केला आणि एक सेंद्रिय शेती कर, गावरान बेण्याकडे वळून आणि आता हे समाजाला बियाची देवाणघेवाण चालू आहे आणि प्रत्येक दिवस एक गावामध्ये जाते आणि हे मार्गदर्शन मिळते. याची खूप गरज आहे. आता इथून पुढे गरज आहे. माती वाचवणं, निसर्ग वाचवणं हे आपल्याला खूप गरज आहे. आणि हे काम सुरुवातीला मी माझ्या स्वतःच्या कुटुंबासाठी केलं, स्वतःच्या घरासाठी केलं. पण एक पाईप संस्था मला भेटली आणि त्या पाईप संस्थेच्या मार्फत आता सगळ्या जगात गेलं. तर प्रत्येक गावात एक बोलतात आणि मग मी म्हणते शेतकऱ्यांना सांगते आपलं गावठी बेणं वाचवलं पाहिजे, निसर्ग वाचवलं पाहिजे. त्याच्याबरोबर तर मातीवर खूप विषारी औषधं, खतं, नाशक जातं. त्यांनी आता आपण जर आजार जातो कुठेतरी एखाद्या हॉस्पिटलमध्ये जातो, पण माती जर संपली तर हिला कोण डॉक्टर, कोण वैद्य भेटणार आहे. मग याच्यासाठी आपण माती पण वाचवली पाहिजे आणि माती चांगली तर अन्न चांगलं, अन्न चांगलं तर आज आपण चांगले, आपण चांगलं असलं तर पुढची पिढी चांगली करणार आहे. मग पुढच्या पिढीसाठी हे काम सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे.